तुमच्या लहान मुलाला आता हिंदी शिकावीच लागेल का नाही, हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रात गरम आहे। पण आता महाराष्ट्र शासनानं शाळांसाठी एक नवा GR जाहीर केलाय। या GR नुसार राज्यातल्या इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तिसरी भाषा असणार आहे। म्हणजेच हिंदी शिकणं अनिवार्य नसल्याचं सांगितलं जातंय। पण जर शाळेतल्या एखाद्या वर्गात किमान 20 विद्यार्थ्यांनी हिंदी ऐवजी दुसरी भारतीय भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केली तरच दुसरा पर्याय हा उपलब्ध होईल, अन्यथा विद्यार्थ्यांना हिंदी शिकावी लागेल। आता जर दुसरी भाषा निवडली गेली आणि त्या शाळेत शिक्षक उपलब्ध नसेल तर ती भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवली जाणार। यासोबतच GR मध्ये हेही स्पष्ट केलं गेलंय की राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही शिकणं अनिवार्य राहील। कारण काही दिवसांपूर्वी सरकारनं हिंदीला सक्तीचं बनवलं होतं, मात्र लोकांच्या विरोधामुळे तो निर्णय मागे घेतला गेला। पण आता वेगळ्या पद्धतीने तोच निर्णय पुन्हा लागू होतोय असं काही जणांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नव्या GR मध्ये हिंदी अनिवार्य आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं नाहीये, पण जर दुसरा पर्याय निवडला गेला नाही तर हिंदी शिकणं ठरलेलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या या नव्या GR बद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।